माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पैशांच्या बदल्यामध्ये स्वस्तात सोने दिले आणि 5 जणांनी एकाच 3 लाख रुपयांचा गंडा घातला। संशयित आरोपींनी दिलेले दागिने 3 महिन्यातच काळे पडले आणि फसवणूक झाल्याची खात्री झाली। दिलेले पैसे परत मागितले पण संशयितांनी पैसे न दिल्याने धरेपा राजू हडपत राहणार सुदीप कॉम्प्लेक्स होडगे रोड सोलापूर यांनी 5 जणांविरुद्ध सदर बाजार पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे। 12 नोव्हेंबर 2025 रोजी धोरपायांना राजू चांद शेख, सारिका मोरे, अवधूत माळी, सुरेश बळीराम मुळे व इसाक पठाण यांनी हाऊसने पैसे मागितले। ओळखीमुळे धरेपा यांनी त्यास पैसे द्यायचे मान्य केले। त्या बदल्यात संशयितांनी 3 तोळ्याचे लॉकेट दिले आणि 2 लाख रुपये घेतले। त्यानंतर 19 नोव्हेंबर 2025 रोजी पुन्हा 1.5 तोळ्याचे लॉकेट दिले आणि 1 लाख रुपये घेतले। त्यातील 54,000 रुपये परत दिले पण बाकीची रक्कम त्यांनी परत दिली नाही। संशयित दिलेले दागिने धरेपा यांनी काही दिवसातच पाहिले। त्यावेळी ते काळे पडले होते। त्यांना संशय आल्याने दोन्ही लॉकेट घेऊन सराफकडे गेले। त्यावेळी त्यांना लक्षात आले की हे दागिने खोटे आहेत। त्यावर लगेच धरेपा यांनी तक्रार शहानिशा करून गुन्हे शाखेकडे केली। त्यानंतर 5 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे करीत आहेत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।